लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव विनूला म्हणत असतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढचं पाऊल टाक, तुला नक्की चालता येईल. मात्र विनूला चालता येत नाही. 2 पावलं टाकल्यानंतरच त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. त्यामुळे राघव मोठ्याने विनू असं ओरडतो. मात्र हे फक्त राघवचं एक स्वप्न असतं आणि राघवचा आवाज ऐकून राणी पळतच त्या ठिकाणी येते. ती राघवला काय झालं ते विचारते, मात्र राघव काही बोलतच नाही. तर राणी म्हणते की राघव, मला तुझी काळजी कळत आहे. आणि त्याच वेळी रत्नाकर आणि राजश्री सुद्धा त्या ठिकाणी येतात. ते दोघेही राघवला काय झालं, तू का ओरडलास असं विचारतात. त्यावर राघव म्हणतो की मला विनूची खूप काळजी वाटत आहे. मला त्याच्याबद्दल एक वाईट स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये विनूला चालताच येत नव्हतं. आणि राघवचं हे बोलणं ऐकून ते तिघेही काळजीत पडतात. तर रत्नाकर राघवला म्हणतो की जर तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू का. त्यावर राघव हो म्हणतो. तर रत्नाकर त्याला समजावतो की तुझ्यामधील आणि सिंधूमधील मतभेद समजून घेण्याचं विनूचं वय नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू तुझा राग बाजूला ठेव आणि सिंधूला फोन करून इथे बोलावून घे. कारण विनूचा विश्वास आहे की त्याला फक्त सिंधूच बरं करू शकते आणि मला असं वाटतं तुझाही. मात्र राघव म्हणतो की नाही बाबा, माझा सिंधूवर अजिबात विश्वास नाही. त्यावर रत्नाकर म्हणतो की राघव, हे तू नाही तर तुझा राग बोलत आहे, पण मनातून तुलाही माहीत आहे की सिंधू एक चांगली डॉक्टर आहे. त्यावर राणीसुद्धा म्हणते की हो बाबा, मी राघवला हेच समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र ते ऐकून राघव रागातच म्हणतो की मी तुमचं काहीच ऐकणार नाही. मी त्या सिंधूला इथे बोलावून घेणार नाही, कारण मला नाही असं वाटत की जो त्रास मला झाला तो माझ्या मुलाला व्हावा. कारण एक वेळ शरीरावरच्या जखमा भरून येतात, पण मनावरील जखमा कधीच भरून येत नाही. त्यावर रत्नाकर त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र राघव काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की विनूला बरं करण्यासाठी मी एक निर्णय घेतला आहे. त्यावर राजश्री विचारते कोणता निर्णय. तर राघव तिला सांगतो, आम्ही विनूला घेऊन लंडनला जाणार आहोत. आणि ते ऐकून रत्नाकर आणि राजश्रीला मोठा धक्का बसतो. ते दोघेही राघवला विचारतात की हे सगळं कधी ठरलं आणि तू आम्हाला काहीच का नाही सांगितलं. त्यावर राघव म्हणतो की कारण मला या गोष्टीवर कोणतीही चर्चा नको होती. मी विनूला घेऊन लंडनला जाणार आहे. आणि त्यावर रत्नाकर राजश्री म्हणतात ठीक आहे राघव, आम्ही तुला अडवणार नाही, पण तुम्ही व्यवस्थित जा आणि विनूची नीट काळजी घ्या. त्यावर राघव हो म्हणतो. त्यानंतर राजश्री त्याला पूजेसाठी खाली यायला सांगते. त्यामुळे ते सर्वजण खाली जातात. मात्र राघवचं हे सगळं बोलणं विनूने ऐकलेलं असतं. तो फक्त झोपण्याचं नाटक करत असतो. तर दुसरीकडे मंगू आणि सावी सिंधूला विचारत असतात की अचानक मुंबईला का जायचंय. त्यावर सिंधू सावीला सांगते की मुंबई खूप छान आहे, तिथे गेटवे ऑफ इंडिया आहे, समुद्र आहे, आपण तिथे भेळपुरी पाणीपुरी खाऊ शकतो, संध्याकाळी समुद्रकिनारी फिरू शकतो, कुल्फी खाऊ शकतो, तिथे आपल्याला खूप मजा येईल. मात्र सावी म्हणते पण आई, आपण तर विनूला भेटण्यासाठी पुण्याला जाणार होतो ना. मात्र त्यावर सिंधू काहीच बोलत नाही. तर सावी सिंधूला विचारते की आई खरं सांग, तुला विनूची आठवण येत नाही का. मात्र तरीही सिंधू काहीच उत्तर देत नाही. आणि त्यामुळे सावी सिंधूचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि तिला म्हणते की आई, माझी शपथ घेऊन सांग की तुला विनूची आठवण येत नाही. आणि तिचं हे बोलणं ऐकून सिंधूला धक्का बसतो. तर दुसरीकडे राजश्री पूजेची तयारी करत असते. ती रेश्माला नैवेद्याचं ताट आणायला सांगते. मात्र रेश्मा मोबाईलमध्येच बिझी असते. आणि जेव्हा रुक्मिणी तिला आवाज देते तेव्हा ती मोठ्यानेच तिच्यावर ओरडते. आणि रेश्माचं हे वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याचवेळी राणी तिथे येते. ती राजश्रीला विचारते की मला सांगा काय काम आहे. त्यावर राजश्री म्हणते की नैवेद्याचं ताट घेऊन ये. त्यामुळे राणी म्हणते ठीक आहे आणि ती किचनमध्ये जाते. त्याचवेळी राघवही तिथे येतो. रुक्मिणी त्याच्या जवळ जात त्याला विचारते की तुझा राग अजूनही गेला नाही का. त्यावर राघव म्हणतो की काकू, असं काही नाहीये. तर रुक्मिणी त्याला विचारते मग तू विनूला घेऊन लंडनला जाणार आहेस, ही गोष्ट आम्हाला का नाही सांगितली. त्यावर राघव म्हणतो कारण मला या गोष्टीवर कोणतीही चर्चा नको होती. मात्र ते ऐकून घरातील इतरांना धक्काच बसतो, कारण त्यांना याबद्दल तर काहीच माहिती नसते.
तर राघव त्यांना सांगतो की मी खूप आधीपासून विनूला घेऊन लंडनला जाण्याची तयारी सुरू केली होती, त्यामुळे सगळ्या प्रोसिजर पूर्ण झाल्या आहेत. तर ऋतुराज त्याला विचारतो, पण तिथे तुमच्या राहण्याचं कसं? त्यावर राघव म्हणतो की लंडनमध्ये माझा एक मित्र आहे आणि त्याने आमच्यासाठी एक फ्लॅट बघून ठेवला आहे, त्यामुळे आम्ही एअरपोर्टवरून सरळ त्या फ्लॅटवरच जाऊ. आणि इतकंच नाही तर विनूच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा मिळाली आहे. उद्या रात्रीचीच फ्लाईट आहे, त्यामुळे उद्या सकाळी आम्हाला मुंबईसाठी निघावं लागेल. आणि राघवचं हे सगळं बोलणं ऐकून घरातल्यांना धक्काच बसतो. ते राघवला विचारतात की आम्ही परके आहोत का? तू आम्हाला या सगळ्याबद्दल काही सांगितलं का नाही? त्यावर राघव म्हणतो की तसं नाही आहे, मला तुम्हाला सांगायचं होतं, पण त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि ही गोष्ट मी विसरून गेलो आणि बघता बघता जाण्याचा दिवस उजाडला, त्यामुळे कोणीच काही बोलत नाही. आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते. ती सगळ्यांना सांगते की विनू त्याच्या रूममध्ये नाही आहे आणि मी घरातील इतरही रूम्स चेक केल्या, मात्र तो कुठेही सापडत नाही. आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात. विनू नक्की कुठे गेला असेल याच गोष्टीचा ते विचार करत असतात. आणि त्याच वेळी अन्वी तिथे येते. ती म्हणते की तुम्हाला अजूनही कळत नाही आहे का, विनू हे घर सोडून पळून गेला आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यासोबत वागत आहात, त्याच्या जागी जर मी असते ना, तर मी कधीच हे घर सोडून निघून गेले असते. आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर अन्वी या सगळ्याचा दोष रुक्मिणीला देते आणि राघवला सुद्धा म्हणते की राघव मामा, तू असं वागशील असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मात्र रुक्मिणी म्हणते की विनू घरातून बाहेर जाणार नाही, तो घरातच कुठेतरी असेल. आणि मग ते सर्वजण त्याला शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे विनू घरामध्येच असतो, त्याला चालता येत नाही, त्यामुळे तो घसरतच एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जातो. तर दुसरीकडे घरातील सर्वजण विनूचा शोध घेत असतात, मात्र त्यांना विनू कुठेही सापडत नाही, त्यामुळे ते काळजीत पडतात. आणि त्याच वेळी विनू ज्या आश्रमामध्ये राहत होता त्या आश्रमाचे मॅनेजर आणि एक कमिटी मेंबर रत्न पारखींच्या घरी येतात. आणि त्यांना बघून राघव आणि राणीला धक्काच बसतो. ते राघव आणि राणीला सांगतात की ही आमची एक प्रोसिजर आहे, विनू तुमच्याकडे खुश आहे ना, त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास तर नाही ना, हे बघण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ते राघवला म्हणतात की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आम्हाला माहिती आहे विनू तुमच्याकडे सुखातच असणार, पण हा आमच्या कामाचा एक भाग आहे, त्यामुळे तुम्ही विनूला बोलावून घ्या. त्यावर राघव म्हणतो ठीक आहे, विनू त्याच्या रूममध्ये आहे, मी बोलावतो त्याला. आणि मग तो आणि राणी विनूच्या रूममध्ये जातात. राघव राणीला म्हणत असतो की काही झालं तरी विनू घरात नाही आहे, ही गोष्ट यांना समजता कामा नये. तर दुसरीकडे सिंधूच्या हातून तिची आणि सावीची फ्रेम फुटते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधू म्हणत असते की इतका वेळ आपण विनूबद्दलच बोलत होतो आणि अचानक ही फ्रेम फुटली, विनू ठीक तर असेल ना? त्यावर सावी आणि मंगू म्हणतात की तू एकदा विनूला कॉल कर. आणि त्यामुळे सिंधू नाईलाजाने विनूला कॉल करते, मात्र कॉल काही लागत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूवर उपचार करण्यासाठी राणी सिंधूला रत्न पारखींच्या घरी घेऊन येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.